तर शेतकरी मित्रांनो, तर सध्या शेतकरी बांधवांपुढे ज्वलंत मुद्दा जर कोणता असेल तर तो आहे शेतकरी कर्जमाफी। मित्रांनो, आपल्याला माहितच आहे की या अगोदर शेतकरी कर्जमाफीसाठी अनेक आंदोलने झालेली आहेत। यामध्ये मुख्य म्हणजे प्रहारचे नेते बच्चूभाऊ कडू यांचा समावेश होता। यांच्या पुढाकाराने अनेक आंदोलने झालेली आहेत आणि या आंदोलनामुळेच कुठेतरी शेतकरी बांधवांना कर्जमाफीचं आश्वासन हे सरकारच्या माध्यमातून देण्यात आलेलं होतं आणि त्यामुळे शेतकरी बांधवांना विश्वास होता की आज न उद्या आपल्या शेतकरी बांधवांची कर्जमाफी ही नक्की होणार आहे। आणि या कर्जमाफीमध्ये ज्या शेतकरी बांधवांचं कर्ज हे 31 जूनपर्यंत थकीत होतं तर त्या शेतकरी बांधवांना 2 लाखांपर्यंत कर्जमाफी मिळणार आणि ज्या शेतकरी बांधवांनी कर्ज आपलं रेग्युलर भरलेलं आहे तर त्या शेतकरी बांधवांना 50,000 रुपये प्रोत्साहनपर अनुदान मिळणार, अशी घोषणा राज्य शासनाच्या माध्यमातून किंवा देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून अधिवेशनामध्ये करण्यात आलेली होती। आणि त्यावरती शेतकरी बांधवांनी थोडासा श्वास घेतला होता की आज ना उद्या नक्की जर राज्य शासनाच्या माध्यमातून असं आश्वासन देण्यात आलेलं आहे की शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार आणि महत्त्वाचं म्हणजे प्रहारचे नेते बच्चूभाऊ कडू यांच्या माध्यमातून वेळोवेळी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरती आंदोलन करण्यात येत होतं। त्यामुळे शेतकरी बांधवांना पूर्ण विश्वास होता की शेतकरी बांधवांची कर्जमाफी ही नक्कीच होणार। परंतु मित्रांनो, अलीकडच्या काळामध्ये राजकारणामध्ये जे काही ट्विस्ट येत आहे किंवा राजकारणामध्ये सध्या जे काही आपल्याला बातम्या ऐकायला येतात यामध्ये मोठा ट्विस्ट आलेला आहे। म्हणजेच एकंदरीत आता सर्वांनाच माहीत आहे, शेतकरी बांधव सुद्धा यामध्ये अनेक विचारात पडलेले आहे की आता शेतकरी बांधवांची कर्जमाफी होणार का। आणि काही शेतकरी बांधवांचं तर असं म्हणणं आहे की शेतकरी बांधवांनी आता कर्जमाफी विसरायला हवी, शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार नाहीये असं सुद्धा मत आता शेतकरी बांधव व्यक्त करतायत। तर मग ते कोणतं कारण आहे किंवा कोणत्या कारणामुळे शेतकरी बांधव एवढे भयभीत झालेले आहेत किंवा शेतकरी बांधवांचा कर्जमाफीवरचा विश्वास उडालेला आहे ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी मित्रांनो, आपल्या YouTube चॅनलवरती नवीनच असाल, पहिल्यांदाच भेट देत असाल तर नक्की सबस्क्राईब करा, कारण येथे तुम्हाला शेती संबंधित असेच नवनवीन अपडेट्स पाहायला मिळत असतात। तर शेतकरी मित्रांनो, जसं की आत्ताच आपण सांगितलं की आत्तापर्यंत जे काही शेतकरी कर्जमाफीवरती प्रश्न उठवले गेले त्यामध्ये सर्वात पुढाकार जर कुणाचा होता तर तो प्रहारचे नेते बच्चूभाऊ कडू यांचा होता आणि यांच्या पाठीमागे शेतकरी बांधवही नेहमी उभे राहिले। त्यामुळे शेतकरी बांधवांना राज्य शासनाच्या माध्यमातून किंवा देवेंद्र फडणवीस साहेबांच्या माध्यमातून आश्वासनही देण्यात आलं की शेतकरी बांधवांची कर्जमाफी आम्ही करणार आहोत। रेग्युलर शेतकरी बांधवांना 50,000 रुपये अनुदान मिळणार आणि जे शेतकरी बांधव थकीत आहेत त्यांना 2 लाखांपर्यंतचं अनुदान मिळणार, अशी घोषणाही करण्यात आली। परंतु आजच्या परिस्थितीला जर आपण पाहिलं तर प्रहारचे नेते बच्चूभाऊ कडू यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे। म्हणजेच एकंदरीत तेही राज्य शासनाच्या माध्यमातून किंवा राज्य शासनामध्येच पोहोचलेले आहेत असंही आपल्याला म्हणता येईल। कारण शिवसेना आपण जर पाहिलं, राजकारणाचं आपल्याला इथे बोलायचं नाहीये, परंतु तरीसुद्धा शिवसेनेमध्ये बच्चूभाऊ कडू गेले असल्यामुळे आता शेतकरी बांधवांचं असं म्हणणं आहे की आता बच्चूभाऊ कडू काही बोलणार नाहीये किंवा मग बच्चूभाऊ कडू आजपर्यंत जे शेतकरी बांधवांसाठी, दिव्यांगांसाठी लढा देत होते, त्यांचे प्रश्न मांडत होते, तर तो प्रश्न आता इथून पुढे बच्चूभाऊ कडू मांडणार नाही असं मत आता शेतकरी बांधव व्यक्त करताय। आणि त्याचं कारणही तसंच आहे, कारण शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे म्हणजेच राज्य शासन असेल किंवा सरकारच्याच एका अंगामध्ये आज बच्चूभाऊ कडू यांचा प्रवेश झालेला आहे। आणि ज्या अर्थी आपण आतापर्यंत पाहिलं, कुठलाही नेता असू दे जो सरकारमध्ये आहे तर तो नेता कधीही शेतकरी बांधवांवरती असेल, दिव्यांग असेल, इतर कुठल्याही गोष्टींमध्ये पुढाकार घेत नाही किंवा शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरती बोलत नाही। आज आपण कित्येक उदाहरण देऊ शकतो, प्रत्येक आमदार असेल, खासदार असेल, सर्वांचेच उदाहरणं देऊ शकतो। अगोदर शेतकऱ्यांवरती नेहमी बोललं जायचं, परंतु ज्यावेळेस त्यांनी सरकारमध्ये प्रवेश केला किंवा पक्षामध्ये प्रवेश केला त्यावेळेस मात्र शेतकरी बांधवांचे प्रश्न असेल, कुठलेही प्रश्न असू दे, ते सर्व ते विसरलेले आहेत आणि तेच आता बच्चूभाऊ कडूंसोबत देखील होईल असं शेतकरी बांधव मत व्यक्त करताय। मित्रांनो, तुम्हाला काय वाटतंय? बच्चूभाऊ कडू आजपर्यंत शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरती जे काही आंदोलन करत होते, जे काही लढत होते, तोच लढा आता पुढेही शिवसेनेमध्ये असताना बच्चूभाऊ कडू शेतकऱ्यांसाठी, दिव्यांगांसाठी लढा देतील का? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा। आणि महत्त्वाचं म्हणजे शेतकरी बांधवांना जो काही प्रश्न पडलेला आहे की शेतकऱ्यांची कर्जमाफी केव्हा होणार, जे शेतकरी बांधव रेग्युलर आहे त्यांना अनुदान केव्हा मिळणार, तर मित्रांनो, जसं की राज्य शासनाच्या माध्यमातून सांगण्यात आलं होतं की समिती स्थापन केलेली आहे आणि या समितीच्या माध्यमातून जो डाटा आमच्याकडे येईल त्या डाटानुसार शेतकऱ्यांची कर्जमाफी नक्कीच केली जाईल। तर हा डाटा सरकारकडे पोहोचलेला देखील आहे, बरेच दिवसांचा कालावधी झालेला आहे, परंतु आज आपण जर पाहिलं तर शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरती राज्य शासन असेल, कुठलाही माननीय मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील, कोणाच्याही माध्यमातून शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरती बोललं जात नाहीये किंवा ही जी समिती स्थापन केली होती या समितीचाही अहवाल कुठे प्रसिद्ध केला जात नाहीये। किती शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार किंवा केव्हा होणार, रेग्युलर शेतकरी बांधवांना काय दिलं जाणार, थकीत शेतकरी बांधवांना काय दिलं जाणार,
अशी कुठल्याही प्रकारची अपडेट सोशल मीडियावरतीच नाही तर कृषी विभाग असेल किंवा राज्य शासन असेल यांच्या माध्यमातून देण्यात येत नाही. त्यामुळे शेतकरी बांधव सध्या मात्र प्रश्न शेतकरी बांधवांना पडलेला आहे की नक्की शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार का. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्कीच व्यक्त व्हा. पुन्हा भेटूया अशाच नवनवीन आणि महत्त्वपूर्ण अपडेटसोबत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.